नमस्कार. मी राजेंद्र गांगन, लीन मॅन्युफॅक्चरिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. तर तुम्ही पाहिलं असेल, की तुम्ही खूप मेहनत करता. तुम्ही एखादं काम करण्यासाठी तुमचा पैसा असेल, तुमचा वेळ असेल, साधनसामुग्री घालवता. पण त्यातून तुम्हाला हवा असलेला तसा नफा भेटत नाही. तुमचा असलेला नफा असेल किंवा तुम्हाला जो काही फायदा करून घ्यायचा असेल त्याच्यातनं तुमचा, तो तसा निघत नाही. तर आज मी तुम्हाला अशी एक पद्धत सांगणार आहे, जी वापरल्यामुळे तुमचा खर्च कमी होईल, तुमचा जाणारा वेळ असेल, साधनसामुग्री लागणारी असेल ती कमी होईल आणि तुम्हाला त्याची किंमत मिळेल, चांगली किंमत मिळेल. तर त्याला काय म्हणायचं? लीन म्हणायचं. लीन म्हणजे काय? तर तुमच्या फक्त एक शास्त्रशुद्ध पद्धत नाहीये किंवा फक्त कमी खर्च करणे नाही, तर हा एक माइंडसेट आहे. जो वापरून तुम्ही तुमच्या ग्राहकाला एक चांगली किंमत देऊ शकता. तसेच तुमच्या ज्या काही व्यवहारामध्ये असतील, दैनंदिन जीवनामधला जे काही वाया जाणारा पैसा असेल, वेळ असेल, जर वेटिंग करावं लागेल, वाट पाहावी लागत असेल, तर ती कमी करून तुम्ही तुमचा नफा वाढवू शकता. उदाहरण म्हणून घ्यायचं झालं, की समजा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलात आणि त्या वेटरने तुम्हाला ऑर्डर दिल्यानंतर वेळेवर जेवण आणून दिलं. ते जेवण ही खूप स्वादिष्ट असेल, त्याची किंमतही योग्य असेल, तर तुम्ही खुश होता. त्याचं उलट समजा, तुम्ही ऑर्डर दिलात आणि ती 30 मिनिटांना किंवा अर्ध्या तासानंतर आली, तुम्हाला वाट पाहावी लागली. ते जेवणही योग्य नसेल, स्वादिष्ट नसेल, तर तुम्ही नाराज होता. म्हणजेच काय, इथे लीन वापरण्याची गरज आहे. जो वेस्टेज आहे, तो वाट पाहावी लागते. क्वालिटी ही जी पदार्थाची क्वालिटी चांगली नाहीये आणि ग्राहकाला पैसे जास्त द्यावे लागले. तर ग्राहक समाधानी होणं गरजेचं आहे. तुमच्याकडला असलेला एम्प्लॉयी असेल, तुमचे असले सहकारी असेल, कर्मचारी असतील, ते योग्य सोप्या पद्धतीनं काम करायला पाहिजेत. तर त्यालाच म्हणायचं लीन. तर लीन आता हे वापरतात कुठे-कुठे? तर लीनचा उपयोग कारखान्यामध्ये मध्ये होतो. म्हणजेच तुम्हाला जी साधनसामग्री लागणार आहे, तुमचे जे कर्मचारी आहेत, तुमच्याकडे मशिनरीज आहेत, तुमच्याकडे इक्विपमेंट असतील, तर योग्य पद्धतीनं कसा वापर करावा, हे कारखान्यामध्ये ठरतं. तसेच औषधं असतील किंवा हॉस्पिटल्स असतील. हॉस्पिटलमध्ये याचा उपयोग कुठे होतो लीनमध्ये? तर तुमचे जे काही रुग्ण असतील, तर त्यांना जास्त वेळ उभं राहावं लागू नये किंवा त्यांना जास्तीत जास्त टेस्ट करायच्या लागू नयेत. त्यांचं पेपरवर्क कमी व्हावं. तर ह्यामध्ये त्यांना लागणारा जो औषधांचा पुरवठा असेल, तो वेळेवर उपलब्ध असणे. अशा पद्धतीनं लीन यामध्ये वापरलं जातं. तसेच लीन हे आय-टी क्षेत्रात वापरलं जातं. म्हणजे जे एखादा जेव्हा तुम्हाला एखादी वेबसाईट बनवायची असते, ॲप बनवायचं असतं, त्याच्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी येऊ नयेत. त्याच्यामध्ये सारखं-सारखं बग्स येऊ नये. तर ते एका फ्लोमध्ये व्हावं. ॲप लगेच ओपन व्हावं, युजर फ्रेंडली असावं, यासाठी लीनचा वापर होतो. तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये असं लीनचा वापर होतो. तर बँकिंग क्षेत्रामध्ये असं की तुम्ही गेला असाल, पाहिलं असेल बँकेमध्ये, की तुम्हाला लाईन लावावी लागते. पैसे डिपॉझिट करायचे असतील, चेक डिपॉझिट करायचं असेल, तर तुम्हाला लाईन लावावी लागते. लाईनमध्ये उभे राहावं लागते. खूप सारं पेपरवर्क करावं लागते. आता काय होतं लीन वापरल्यामुळे आता तुम्ही ऑनलाईन बँकिंगमध्ये आलात म्हणजे तुम्हाला बँकेत जायची गरज नाहीये. तुम्ही ऑनलाईन पेमेंट मोबाईलवरून करू शकता. ठीक आहे. तर त्यामुळे काय आलं, की तुमचा जो ग्राहक आहे म्हणजे बँकेचा जो ग्राहक आहे, त्याला जे पेपरवर्क आहे ते कमी झालं. त्याला वेटिंग टाईम कमी झाला. त्याला रांगेत उभं राहण्याचा त्याचा जो त्रास आहे, तो अशा पद्धतीनं कमी झाला. तसेच आता कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री असेल. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये याचा वापर कसा होतो? समजा तुम्हाला लागणारं सिमेंट असेल, तुम्हाला लागणारा लोखंड असेल, बाकी कामगार असतील, तर हे कसे कमी करता येतील? तर त्याचं जे लेआउट असेल, स्ट्रक्चर असेल, तर ते लीनच्या पद्धतीनं बनवल्यामुळे काय होतं, की तुम्हाला लागणारं सिमेंट कमी होईल. तुम्हाला लागणारा कामगार असेल, तर लागणारा जो खर्च आहे, तो कमी करता येतो. तसेच आपण लीन दैनंदिन जीवनात सुद्धा वापरू शकतो. तुमच्या समजा तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं असेल, तर ऑफिसचं शेड्यूलिंग करणं, म्हणजे तुम्हाला वेटिंग तिथे झाल्यानंतर ट्रेनची वाट पाहावी लागणार नाही, बसची वाट पाहावी लागणार नाही. तर यासाठी सुद्धा लीनचा होतो. तुम्हाला जे काही साहित्य लागतं, तुमचे शूज असतील, तुमचे लागणारे कपडे असतील, तर एका जागेवर सेट करून ठेवणं, ते तुम्हाला त्याच जागेवरती भेटतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला दैनंदिन जीवनात सुद्धा लीन वापरून तुम्ही काय करता, तुमचं जीवन सुरळीत करता, सोपं करता आणि तुमचा जाणारा जो वेळ आहे, खर्च आहे किंवा पैसा आहे, हा कमी करता.
तर अशा पद्धतीनं लीनचा वापर हा खूप साऱ्या ठिकाणी होतो. फक्त कारखान्यात नव्हे किंवा इंडस्ट्रीमध्येच नाही, तर तुमच्या जीवनातून, दैनंदिन जीवनातून, अगदी रोजच्या जीवनात, तसेच तुमच्या कारखान्यामध्ये, ऑफिसमध्ये, हॉटेलमध्ये, बँकेमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, डिफेन्स इंडस्ट्री असेल, फार्मास्युटिकल इंडस्ट्री असेल किंवा शेतकरी असतील, इथे सर्वत्र हे लीन वापरलं जातं. जे आतापर्यंत आपण लीन म्हणजे काय, हे जे पाहत होतो आणि लीनचा वापर कुठे होतो, तर हे अशा पद्धतीनं लीनचा वापर सर्वत्र करता येतो. तर लीनमध्ये आता आपण पाहणार आहोत, की लीनमधले जे वेस्टेज कुठले असतात, म्हणजेच काय, की त्याचं उदाहरणसहित आपण पाहणार आहोत, की एक-एक उदाहरण घेऊन लीनमधले जे 8 वेस्टेजेस आपण मागच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिले, ते कुठले-कुठले असतात आणि त्याचा कशा पद्धतीनं कमी करता येतील. तर त्यातला पहिला वेस्टेज म्हणजे काय असतं, की तुम्हाला वेटिंग करावं लागतं. समजा तुम्ही आता मशीन तुमची बंद पडली आहे, मग ती मशीन कधी रिपेअर होणार यासाठी वाट पाहावं लागते. तुमची समजा ट्रेन अवेलेबल नाही आहे. मग तुम्ही प्लॅटफॉर्मवर जाऊन उभे राहता, की आता नवीन दुसरी ट्रेन कधी येईल? ठीक आहे. तर ह्यामुळे वाट पाहावी लागते तुम्हाला. तुमची एखादे ऑफिसमध्ये गेलात, लाईटच गेली. मग तुम्हाला वेटिंग करावं लागतंय. ठीक आहे, आता कधी लाईट येईल, वाट पाहावी लागते, लाईट कधी येणार. तर हा झाला वेटिंग. दुसरा गोष्ट असते, की ओव्हर प्रोडक्शन घेणं. म्हणजे ग्राहकाला ज्या जेवढ्या अमाउंटची गरज आहे किंवा क्वांटिटीची गरज असते, त्याच्यापेक्षा जास्त प्रोडक्शन घेऊन ठेवतात. मग ते काय होतं, की ओव्हर प्रोडक्शन. ग्राहकाला समजा 10ची गरज आहे, 10 क्वांटिटीची गरज आहे. तर तुम्ही एकाच सेटअपमध्ये 50 घेऊन ठेवता. मग ते 40 असतात, ते तसेच राहतात. त्याचं ओव्हर प्रोडक्शन होतं. मग त्यामुळे डिफेक्ट निघतात. ठीक आहे. तर हे झालं दुसरा वेस्टेज. तिसरा वेस्टेज म्हणजे डिफेक्ट. चुकीचं काम करणं, चुकीचे पार्ट्स बनवणं किंवा चुकीची एक मेथड वापरणं. समजा आता आय-टी इंडस्ट्रीचं एक उदाहरण घेऊ आपण. चुकीचा कोड केल्यामुळे काय होतंय, सारखं-सारखं बग्स येतात. तो जो ॲप आहे, ते युजर फ्रेंडली होत नाही. कस्टमरच्या खूप साऱ्या कंप्लेंट येतात आणि त्याच्यावर आपला वेळ वाया जातो. तर हे झालं, वेटिंग झालं. ओव्हर प्रोसेसिंग म्हणजे काय करतोय, की एखाद्या कस्टमरने सांगितले तुम्हाला, की तसं रिक्वायरमेंट नाही. जसं की आता समजा, की एस-एचची बॉटल असते, स्टेनलेस स्टीलची बॉटल असेल. तर स्टेनलेस स्टीलच्या बॉटलला पावडर कोटिंग करायची गरज नाही. त्याला कलर मारायची गरज नाही. कारण ते काही गंजणार नाहीये. पण ती जर लोखंडाची असेल, बॉटल असेल, त्याला पावडर कोटिंग करायची गरज आहे. म्हणून ती गंजू नये म्हणून. ठीक आहे. तर आपण एस-एसची असताना त्याच्यावरती पावडर कोटिंग केलं, त्याला कलर दिला, तर हे झालं ओव्हर प्रोसेस. म्हणजे त्याची गरज नसताना सुद्धा तिथे पावडर कोटिंग ही प्रोसेस जी आहे किंवा ती कलर त्याला प्रोसेसिंग सरफेस ट्रीटमेंट म्हणतो आम्ही, ती वापरली जाते. त्यामुळे काय होतंय, की तुमचा जो सामग्री आहे, ती वापरली जाते. तुमचा पैसा वाया जातो. तुमची लाईट असेल, त्यामुळे सामग्री आहे, मॅनपॉवर आहे, हा सगळा त्याच्यामध्ये यूज होतो. त्याच्यानंतर आपण बघतो, की ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन वेस्ट म्हणजे काय, की तुम्हाला तुमची जी लेआउट आहे, ठीक आहे, ती अशा पद्धतीनं सेट करणं, की त्याच्यामुळे तुमचं मटेरियल हँडलिंग असेल, तुमचे जे जवळचे सप्लायर असतील, ते तुमच्या जवळ असतील. समजा तुम्ही दूध घेत असाल, तुमची फॅक्टरी असेल दुधाची किंवा आईस्क्रीम फॅक्टरी असेल, तुम्हाला येणार दूध आहे. तुमचे जे काही सप्लायर आहेत दुधाचे, ते तुमच्या जवळ असले पाहिजेत. नाही की ते 50 किंवा 100 किलोमीटर लांबून येते दूध. ठीक आहे. म्हणजे ते ट्रान्सपोर्टेशन वेळ जाणार आहे. ते दूध काढणार, दूध घेऊन येणार तुमच्या वाटेने तुम्हाला देणार. पण तो जवळचा असेल तर तुम्हाला लगेच ते दूध अवेलेबल होईल. त्यामुळे तुमचा जो टाईम आहे, तो ट्रान्सपोर्टेशन टाईम आहे, तो कमी होईल. तर अशा पद्धतीनं तुमचं लोकेशन महत्त्वाचं असतं. म्हणजे मशीनचं लोकेशन असेल, तुमच्या कामाचं लोकेशन असेल किंवा तुमच्या सप्लायरचं लोकेशन असेल, याच्यामधला जो ट्रान्सपोर्टेशन आहे, तो तुम्हाला अशा पद्धतीनं कमी करता येतो. त्याच्यानंतर आपण पाहिजे की इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी वेस्ट म्हणजे काय, की तुमच्याकडे साठा वाढलाय. म्हणजे तुम्हाला रॉ मटेरियल तुमच्याकडे पडून असंच आहे. तुमच्याकडे जे फिनिश पार्ट्स असतील ते असेच पडून आहेत. ठीक आहे. तुमच्याकडे उदाहरण घ्यायचं झालं, की तुमचं दुकान आहे समजा आणि दुकानामध्ये जो माल आहे, तो खूप 6 महिन्यापासून असंच पडलाय. तुम्ही 100 किलो मागवलं असेल फरसाण किंवा लाडू काही मागवले असेल, ते लाडू गेलेत नाहीये. तुमची तेवढी रिक्वायरमेंट नाहीये आणि तुम्ही तेवढे मागवून ठेवले का? तर पुढचा आता समजा दिवाळीत असेल, तेव्हा दिवाळीला जाईल असं तुमची फोरकास्टिंग केलात. तुम्ही असा संकल्पना केला, की तुम्हाला वाटलं, की तुम्ही अझ्युम केलात, की ही ऑर्डर आता खूप सारे येतात म्हणून आपण आता मागवून ठेवलं पाहिजे. पण त्याचं खरंच गरज आहे का? कस्टमरची एवढी डिमांड आहे का? तुमचं त्याचं डाटा अॅनालिसिस केलं का? आता ते होतं काय, की तो वेस्ट जातो. आता रॉ मटेरियल असेल मग तसंच पडू नये. मग त्याची जागा घेतं रॉ मटेरियल. तर अशा पद्धतीनं साठा
तुमचा वाढतो, इन्व्हेंटरी वाढते, जागा तिथली वापरली जाते आणि तुमची जी कॉस्ट आहे ती त्याची वाढते. त्याच्यानंतर मोशन म्हणजे तुम्हाला हालचाल करायला लागते. समजा जसं की समजा तुम्हाला उदाहरण घेऊ, एक छोटं सोपं उदाहरण घेऊ की किचनमध्ये आहात. तुम्हाला लागणारे ज्या मसाल्याचे पदार्थ असतील किंवा तुम्हाला लागणारी चहा पावडर असेल किंवा साखर असेल, ही तुमच्या हाताजवळ असेल, तर तुम्हाला लगेच भेटेल आणि ते तुम्हाला लगेच देता येईल. म्हणजे तुमचा वेळ वाचेल. तसेच इंडस्ट्रीचं उदाहरण घेतलं, की एखादी असेंब्ली करायची असेल, मोटर असेंब्ली, गिअर असेंब्ली करायची असेल, त्याला लागणारे जे बोल्ट असतील, त्याला लागणारे जे पार्ट्स असतात, तर ते हाताच्या जवळ असले पाहिजे. म्हणजे काय तिथून ते तुम्हाला घेऊन असेंब्ली करता येईल. नाही की इथून उठा आणि परत तिथे जा, परत तिथून घेऊन या, असेंब्ली करा आणि परत लागलं तर परत जावा तिकडे. स्टोअरचे असं काही लोकेशन असतात. म्हणजे तुम्हाला लागणारी जी स्टोअर असेल, तुम्हाला लागणारं साहित्य तसं जे साठाचं लोकेशन आहे, हे तुमच्या जवळ पाहिजे. ठीक आहे. जेणेकरून तुमच्या हातावर असेल, तुमच्या टेबलावर असेल किंवा तुमच्या जवळ असेल, जेणेकरून तुमचा हालचाल जी आहे, म्हणजे हाताची हालचाल असेल, स्वतःची चालण्याची हालचाल असेल किंवा मशीनची हालचाल असेल, ही काय होईल? कमी होईल. तर अशा पद्धतीने दुसरा अजून एक वेस्ट असतो, जो म्हणजे तुमच्याकडे अनयुटिलाइज्ड टॅलेंट. अनयुटिलाइज्ड टॅलेंट म्हणजे काही तुमच्याकडे अशी खूप सारी कर्मचारी असतात. त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीचं स्किल असतं. ठीक आहे. पण तुम्ही ते स्किल त्या तिथे वापरताय का? उदाहरण घ्यायचं झालं, की तुम्ही समजा एक क्रिकेटचं उदाहरण घ्या. आत्ताच आपल्याकडे आशिया कप झाला. ठीक आहे. त्याच्यामध्ये बुमराहला बॅटिंगला पहिले पाठवलं तर चालेल का? नाही. तर बुमराह हा एक चांगला बॉलर आहे. त्याच्यात एक टॅलेंट आहे. मग बॉलरला बॉलरच्या ठिकाणी वापरलं पाहिजे. जर तुमच्याकडे शर्मा असतील, तर शर्मा हा चांगला बॅटिंग करतो किंवा रिंकू सिंग असेल, रिंकू सिंग चांगला बॅटिंग करतो. तर रिंकू सिंगला बॅटिंगलाच दिलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं तुमच्याकडे जे काही कर्मचारी असतील, त्यांचं टॅलेंट ओळखा आणि त्याचा योग्य पद्धतीनं किंवा प्रॉपर त्याचं कुठलं काम कोणाला द्यायची गरज आहे, ती ओळखून त्यांना त्याने कामं देणं. तर अशा पद्धतीने आपण काय पाहिलं आज, की लीन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय? किंवा लीन म्हणजे काय? तर थोडक्यात सांगायचं लीन म्हणजे काय? की तुम्हाला जाणारा कस्टमर जो आहे त्याचा चांगली व्हॅल्यू देणं. तुमच्याकडे जे काही एक्सपेन्सेस होतात किंवा वाया जाणारा खर्च असेल, मग तो मॅनपॉवर असेल, मग तुमचा तो साधनसामुग्री असेल, पैसा असेल, हा कमी करणं आणि तुमचा नफा वाढवणं. पण नफा वाढवताना सुद्धा तुमची क्वालिटी ही उत्तमच असली पाहिजे. ठीक आहे. तर हे सगळं करण्यामागे काय असतं, की त्याला म्हणतात लीन म्हणतात. लीनचा उपयोग कुठे होतो? तर आता आपण पाहिलं, की शिक्षण असेल, तुमचं फार्मास्युटिकल इंडस्ट्री असेल, म्हणजे दवाखाने असतील, त्याच्यानंतर कारखाने असतील, तुमच्या बँकाज असतील, आय-टी इंडस्ट्री असेल, घरगुती व्यवहारामध्ये असते. तर अशा पद्धतीनं आपण त्याचा लीनचा हा वापर करतो. तर लीनमध्ये वेस्टेज कुठले जातात? तर एक ओव्हर प्रोसेसिंग असतं. प्रोसेस खूप साऱ्या केल्या जातात. त्याच्यानंतर ओव्हर प्रोडक्शन काढलं जातं. वाट पाहावी लागते तुम्हाला. त्याला वेटिंग डिफेक्ट म्हणतात किंवा डिफेक्ट चुकीचे पार्ट बनवले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही डिफेक्ट पार्ट बनवलं जातं. त्याच्यानंतर अनयुटिलाइज्ड टॅलेंट, जे लोकांकडे टॅलेंट आहेत, तुमच्याकडे कर्मचारी असतील, त्यांचा वापर कमी करता तुम्ही. इन्व्हेंटरी साठा वाढवला जातोय खूप सारा. तर असे खूप सारे वेस्टेजेस असतात, त्याच्यावरती आपल्याला काम करायचं असतं आणि त्यातून आपला जो नफा आहे, तो वाढवायचा असतो. म्हणजेच काय करता तुम्ही लीन म्हणजेच काय? पुन्हा एकदा सांगतो, लीन म्हणजेच कमी करणं, म्हणजे पातळ. ज्याच्यातून कर्मचारी जे तुमच्याकडे असतील, ते त्यांना काम करणं सोपं जाईल. त्यांना काम करण्यात अडथळे येणार नाहीत आणि तुमचा कामाचा फ्लो असेल, प्रोसेसचा फ्लो असेल किंवा रोजच्या तुमच्या दैनंदिन जीवनातला जे काही व्यवहार असेल, तो एका सुरळीत पद्धतीने होणं. तर ह्यालाच काय म्हणायचं लीन. मी आशा करतो की तुम्हाला लीन म्हणजे काय हे समजलं असेल आणि लीन मधले जे काही वेस्टेज असतील, ते कशी कमी करावं, ते कुठले वेस्टेज आहे हे तुम्हाला ह्याच्यातून समजलं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरती तुमचे जे काही फीडबॅक असतील, की तुम्ही रोजच्या जीवनामध्ये कुठले चॅलेंजेस फेस करता आणि त्याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करता, हे मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता आणि तुमचा अभिप्राय मला घ्यायला आवडेल. धन्यवाद.